डॉक्टर बनण्याचं स्वप्न तर माझं लहानपणापासूनच होतं. लहानपणापासून माझी आई ब्युटिशियन होती आणि आहे. सो मी लहानपणापासून तिला बघत आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर रश्मी पाचपांडे. मी फेशियल एस्थेटिशियन, कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि डेंटल सर्जन आहे. मी मूळची नाशिकचीच आहे आणि फेशियल एस्थेटिक्स किंवा कॉस्मेटॉलॉजीमध्ये माझा इंटरेस्ट एक 5-6 वर्षापूर्वी जनरेट झाला. तिथून पुढे मी डेंटल सर्जरीनंतर स्किनमध्ये फेलोशिप केली आणि मी डॉक्टर रश्मीज डेंटल अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिकची फाउंडर आणि ओनर आहे. सो मी लहानपणापासून माझी आई ब्युटिशियन होती आणि आहे. सो मी लहानपणापासून तिला बघत आली आहे. सो माझं मेन जी आवड क्रिएट झाली स्किन केअरमध्ये ती तिथून सुरुवात झाली. मी अगदी लहान होती तेव्हापासून मी या सगळ्या गोष्टी बघत आली आहे. प्रोफेशनल तिचं सॅलॉन वगैरे होतं. सो स्किन केअर नंतर पेशंट जेव्हा सुंदर दिसतो किंवा ते तिचे क्लायंट्स असायचे तेव्हा ट्रीटमेंटनंतर क्लायंट सुंदर झाल्यावर त्याचं जे सॅटिस्फॅक्शन असतं किंवा त्याला जे बरं वाटतं आणि ते बघून माझ्या आईच्या चेहऱ्यावर जो आनंद असायचा तो कुठेतरी मला वाटतं कोरिलेट झाला. आणि डेंटिस्ट्रीनंतर डॉक्टर बनण्याचं स्वप्न तर माझं लहानपणापासूनच होतं की मला डॉक्टरच बनायचं होतं. डेंटलमध्ये कोइन्सिडेंटली मी आली होती आणि डेंटलनंतर पण मी मूव्ह ऑन केलं स्किनमध्ये. एक स्पेसिफिक माझं पाथ करून घेतला कारण मला वाटतं हे कनेक्शन कुठेतरी माझ्या आईशी रिलेटेड आहे. मी आईला लहानपणापासून पाहत आली आहे. सो ते सगळे डॉट्स कनेक्ट झाले आणि मी स्किन केअरकडे वळली. मी जेव्हा सुरुवातीला बिझनेस स्टार्ट केला तेव्हा मला भरपूर अडचणी आल्या असं नाही म्हणता येणार, पण काही गोष्टी होत्या ज्या माइंडमध्ये फिरायच्या. सो पहिलं तर माझ्या मनातच स्वतःचा प्रश्न यायचा की मी क्लिनिकला गेल्यावर माझे मुलं काय, मुलांना कोण सांभाळणार, त्यांचा मी कमी वेळ देऊ शकेल किंवा त्यांच्यासाठी मी पूर्ण अवेलेबल नाही राहणार, घरचे कामं माझ्याने होणार नाही. सो ह्या गोष्टी मला माहीत होत्या, पण मी एक ठिकाणी रिस्क म्हणण्यापेक्षा मी हिंमत केली थोडी की माझे मुलं 1.5 वर्षाचे झाल्याबरोबर मी माझं क्लिनिक चालू केलं. आणि मला माहिती होतं की आपण जेवढं डिले करणार तेवढं ही गोष्ट डिले होत जाणार. त्याचं सोल्युशन काढल्याशिवाय बिझनेस हा स्टार्ट होणारच नाही. आणि बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे असली तर पहिले 2-3 वर्ष थोडंसं स्ट्रगल असतंच प्रत्येकाला. आणि ते स्ट्रगलचे वर्ष बायपास करण्यासाठी मीही लवकर बिझनेस स्टार्ट करायचं निर्णय घेतला. माझ्या अशा लक्षात आलं की आता सध्या स्किन केअरमध्ये अवेअरनेस पण भरपूर कमी आहे आणि आपण ज्या डे टू डे लाईफमध्ये स्किनची काळजी घेतो सो एक नॉर्मल व्यक्तीला बारकावे माहीत नसतात किंवा आपण कुठेतरी चुकीच्या गोष्टी वापरतो स्किन केअरसाठी आणि त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली आपल्या स्किनवर पडतो हे कोणाला कळतच नाही. साधं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सनस्क्रीन ही किती महत्त्वाची आहे हे कोणाला माहितीच नसतं. सो माझा तर एक पहिला उद्देश होता की या फील्डमध्ये जाऊन लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांमध्ये एक स्किन केअरबद्दल किंवा सनस्क्रीन आणि फक्त सनस्क्रीनच नाही पण जनरल आपल्या त्वचेची नॉर्मल काळजी काय घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंट्स वगैरेपर्यंत वेळ येणार नाही. सो रेग्युलर जे स्किन केअर रूटीन आहे ते फॉर्म्युलेट करणं वगैरे सगळ्यांचं एक वैयक्तिक आपण फॉर्म्युलेशन त्यांना करून देतो. सो माझा उद्देश असाच होता की या फील्डमध्ये येऊन लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करावा की स्किनची काळजी कशी घ्यायची आणि ट्रीटमेंट्स ज्या नाशिकमध्ये एकदम बूमिंग लेवलवरती आहे. पुण्यामध्ये मुंबईमध्ये खूप जास्त प्रमाणात आता पोहोचल्यात या ट्रीटमेंट्स, पण नाशिकमध्ये त्या मानाने कमी आहेत. सो लोकांपर्यंत या सर्व्हिसेस पोचवायच्या, त्यांना त्याच्याबद्दल जागरूक करायचं हा माझा उद्देश होता. आता माझं जे बेसिक बॅकग्राऊंड आहे ते डेंटल होतं, त्याच्यामुळे असं खूप पेशंट्सला किंवा आधी मला डिफिकल्टीज ज्या आल्या, खूप पेशंट्स मला विचारायचे की मॅडम तुम्ही डेंटल सर्जन आहात आणि तुम्ही स्किनमध्ये फुल फेलोशिप केली आहे किंवा तुम्ही बाकीच्या प्रोसिजर्स कशा करू शकतात. तर मला माझ्या व्ह्युअर्सला एकच सांगायला आवडेल की डेंटिस्ट किंवा डेंटल सर्जन हा हेड अँड नेकशी सगळ्यात जास्त संबंध त्याचा हेड अँड नेकशी येतो आणि तिथल्या एकूण एक रक्तवाहिन्या, नर्व्स आणि हे आम्हाला जितक्या डिटेलमध्ये माहिती असतं तेवढं मोस्टली खूप कमी लोकांना माहिती असतं. सो बीइंग अ डेंटिस्ट आम्ही रोज इंजेक्शन्स देतो दाताच्या एरियामध्ये म्हणा किंवा या एरियामध्ये म्हणा.
सो फेस तसं पाहिलं तर आम्ही ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणून एक आजार असतो, तिथे आम्ही इथे बोटॉक्सचा ऑलरेडी वापर करतो आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये. गमी स्माईल, ज्यांच्या हिरड्या दिसतात हसताना, ते हिरड्या दिसू नाही म्हणून ऑलरेडी आम्ही बोटॉक्स आम्हाला शिकवलं गेलेलं आहे, आमच्या सिलेबसमध्ये होतं. सो जो लोकांना गैरसमज आहे की डॉक्टर्सला याच्यामधलं, डेंटिस्टला याच्यातलं काय कळेल, तर हा डिफरन्स असतो की डेंटिस्ट हा खूप चांगला इंजेक्टर असतो ॲज कम्पेअर्ड टू अदर डॉक्टर्स. हां, बाकीचे जे फील्ड्समधले आहे, डर्मॅटॉलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन, ते ऑब्व्हियसली खूप चांगले आहेत. बट असं नाही आहे की डेंटिस्टला त्याच्यामधलं नॉलेज नाही आहे किंवा ते करू शकत नाही. बिकॉज तसं पाहायला गेलं तर डेंटलच्या पहिल्या वर्षापासनं ते 3 वर्षापर्यंत MBBS वाल्यांचा आणि आमचा पोर्शन पूर्ण सेम असतो. अलॉंग विथ आमच्या जनरल मेडिसिनच्या सर्जरीजच्या पोस्टिंग्स असतात बिटको हॉस्पिटलसारख्या ठिकाणी किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये. सो आम्हाला किडनीपासून पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळं शिकवलं जातं. पॅथॉलॉजीज, मेडिसिन्स, कुठले ॲलोपॅथीचे कुठले औषधं द्यायचे कुठल्या आजाराला. फक्त असंच नाही की दातांच्या रिलेटेड आम्हाला शिकवलं आहे. सो आम्हाला त्या गोष्टी, फंगल इन्फेक्शन जर झाले तोंडाच्या आजूबाजूला किंवा बाहेरून सुद्धा झाले तरी आम्ही ते ट्रीट करतोच तसंही. सो मग आम्हाला त्याच्यातलं नॉलेज आहे, असं नाही आहे की आम्हाला नॉलेज नाही आहे, आणि आम्ही इंजेक्शन्स पण आरामात देऊ शकतो.